छत्रपती संभाजीनगर लोकसभेतील गत निवडणुकीची गणित नेमकी काय होती तर 4,50,000 हे अल्पसंख्याक मतदार असतील। वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं या ठिकाणी मिळू शकतात। कुणाला जरी तिकीट मिळालं तर निश्चित एकमेकांना ते विरोध करतील। हा सर्वात मोठा कच्चा दुवा या ठिकाणी आहे। महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाला छत्रपती संभाजीनगरची जागा हवी आहे। छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला। मात्र कुरघोडीच्या राजकारणात इथं MIMनं युतीचा पराभव केला। या निवडणुकीतही अनेक उमेदवार आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून उभा आहेत। युती आघाड्याच्या राजकारणात ही जागा कोणाच्या पदरात पडणार आणि कोण इथे बाजी मारणार, चला पाहूया। संभाजीनगर मांग कर आया हूं। पूरे देश में संभाजीनगर का जाम नाम पूछते हैं और कोई पूछता है वहां से MP किस पार्टी का है तो कहते हैं मजलिस का है। क्या आप लोग आज यहां से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहां से भेजेंगे? आतापर्यंत ही जागा शिवसेना लढत आलेली आणि याही वेळेस शिवसेना ही जागा लढणार आहे आणि ही जागा शिवसेनेची। त्याच्यामुळं कुठेही असं हे नाही किंवा ही जागा कोण लढणार, ही जागा शिवसेनाच लढणार। बरं, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही इच्छुक आहात? नाही, मला संधी दिली, मला एकनाथ शिंदे साहेब जर म्हणले, सगळे म्हणले तुम्ही उभा राहील। पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी एक इच्छुक उमेदवार आहे आणि पार्लमेंटरी बोर्ड आणि पक्ष जर ठरवलं तर मी एक इच्छुक उमेदवार आहे। मी 5 वर्षापासून मी तयारी करतो परंतु कोण लढणार काय लढणार तर माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे जो आदेश देतील तो आज। पक्षप्रमुखांनी आदेश दिला तुम्हाला लढवायची तर तुमची तयारी आहे का आणि ती कशी आहे? सैनिक मी साहेबांनी जिथं लढायला सांगितलं तिथं लढायची माझी तयारी आहे। संभाजीनगर कुठे जिथे लढायला सांगितलं मला, जी ही लढाई फक्त निवडणुकीचीच नाही अन्य कोणती लढाई लढायला सांगितलं तर ती लढण्याची माझी तयारी 100%। तुम्ही जर म्हणले तुम्ही छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढायला तयार, राहिला प्रश्न पक्षाचा। तुम्ही सगळं ठरवा तो पक्ष, तुम्ही जर ठरवलं पक्ष नाही तर अपक्ष। छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आपल्या ठरला। मराठवाडा शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला 2014-2019च्या लोकसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राहिलं ते तत्कालीन शिवसेना भाजप युतीचं। याच मराठवाड्याच्या राजधानीत मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं। MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला। 2019च्या निवडणुकीनंतर आता पुलाखालून बरंच पाणी गेलंय। शिवसेना 2 पक्षात विभागली गेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। यातील 3 आमदार हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील आहेत। औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर असा जो झालेला बदल आहे, हा बदलच मुळात हिंदुत्वाच्या राजकारणाची परिणती म्हणून झालेला आहे आणि तो जो झालेला बदल आहे त्याला म्हणजे एकतर बदल न होईपर्यंत निर्माण केलेल्या भावना आणि बदल झाल्यानंतर निर्माण झालेल्या भावना अशा 2 प्रकारे सुद्धा आपल्याला हिंदुत्वाची जी राजकीय फुटपट्टी आहे ती मोजता येऊ शकते। दुसरी, आता जे नव्यानं राम मंदिर झाल्यामुळे निर्माण झालेला जो सगळा वातावरणाचा भाग आहे तो भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाच्या युतीला, महायुतीला किती फेवरेबल असेल त्याच्यावर औरंगाबाद लोकसभेचं, छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं सगळं चित्र अवलंबून असणार आहे। आता दुसरा जो पार्ट आहे की आरक्षणामुळे नक्की काय काय त्याच्यात बदल होऊ शकतात का किंवा एकूण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने या सगळ्या मतदारसंघावर काय परिणाम होऊ शकतात। दुसरीकडे भाजपा देखील गेल्या 2 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करते। 1 बूथ 20 यूथ पासून ते घराघरात फिरून भाजपच्या योजना पोहोचवत आहेत।
दुसरीकडे युती धर्मात ही जागा शिवसेनेच्या वाटायला जाते. मात्र गतवर्षी चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याने शिवसेना भाजपामध्ये या जागेवरून आता ओढताण सुरू आहे. जागा ही शिवसेनेची आहे. आम्ही जागा शिवसेनेला सोडावी, सोडण्यापेक्षा ही जागा आमचीच आहे. त्याच्यामुळं सोडण्याचा विषय नाही. आतापर्यंत 6 ते 7 वेळास ही जागा शिवसेना लढलेली आहे. त्याच्यामुळे ही जागा आमची आहे आणि आमचाच उमेदवारी राहील आणि हा युतीचा उमेदवार निवडून येईल. आपण प्रश्न विचारला, ही जागा भाजपला सुटली नाही सुटली याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही. पण एक मात्र नक्कीच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून आम्ही एक दृढ निश्चय केला, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा आम्हाला म्हणजे महायुतीला जिंकायची. छत्रपती संभाजीनगर लोकसभेतील गत निवडणुकीची गणितं नेमकी काय होती आणि यावर्षी 20 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्याची जातीय समीकरणं नेमकी काय आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील MIM पक्षाचे जे उमेदवार होते ते खासदार म्हणून विजयी झाले होते. त्यांना 3,88,373 मतं मिळाली होती. त्या खालोखाल शिवसेनेचे म्हणजे तत्कालीन युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे म्हणजे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार होते. त्यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झालेला होता. त्यांना 3,83,186 एवढी मतं मिळालेली होती आणि तिसरा क्रमांकावरती अपक्ष उमेदवार होते हर्षवर्धन जाधव. त्यांची ट्रॅक्टर ही निशाणी होती आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्यामुळे त्यांना जी मतं मिळाली होती ती होती 2,82,547 एवढी मतं मिळाली होती. आणि ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचं नाव होतं सुभाष झांबड आणि त्यांना केवळ 91,401 मतं मिळाली होती. ही सगळी गणितं आहेत आणि गत निवडणुकीची ज्यामध्ये आपण पाहिलं तर इम्तियाज जलील यांच्या एवढ्या जी मतं आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी याचा मोलाचा वाटा होता. जाधवांनी घेतलेल्या मतांमुळे खैरे यांचा पराभव झालेला होता. ते आपल्याला या गणितामध्ये पाहायला निश्चित मिळतं आहे. जातीनिहाय फाटाफुटीचा निवडणुकीवर खूप मोठा परिणाम झालेला होता. OBC मराठा मतं ही गतवर्षी देखील म्हणजे गत निवडणुकीमध्ये देखील महत्त्वाची ठरलेली होती. आता आपण जसं सांगितलं तसं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 20 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरुवातीला सांगतो ही जी मी तुम्हाला आता जातीनिहाय आकडेवारी सांगणार आहे त्याचा राजकीय पक्षांकडील सोर्स आहे. त्यांच्या अंदाजानुसार ही आकडेवारी आहे. तर 4,50,000 हे अल्पसंख्याक मतदार असतील असं या राजकीय स्रोताकडील माहितीवरनं समोर येत आहे. 6 लाख हे ओपन मतदार असतील म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये ज्या जाती येतात त्या सगळ्यांची ही मतं असतील. 6.5 लाख म्हणजे 6,50,000 ही OBCची मतं असतील. त्याचबरोबर 2.5 लाख मतं ही अनुसूचित जातींची असतील. 1 लाख मतं ही अनुसूचित जमातीची असतील आणि इतर 1 लाख मतदार असणार आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत देखील जातीय समीकरणं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत आणि त्यांचा कौल कुणाकडे जातो आणि कोणत्या पक्षाकडे जातो यावरती सर्व काही उमेदवाराचं भविष्य अवलंबून असणार आहे. प्रत्येक लोकसभामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात. इथे कोणत्या पक्षाची नेमकी ताकद किती आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहूयात. लोकसभा मतदारसंघामधल्या आमदारांचं प्राबल्य किती आहे. संभाजीनगर मध्यचे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल. हे शिवसेनेचे आहेत म्हणजेच शिंदेचे या ठिकाणी आमदार आहेत. छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट हे देखील शिंदे म्हणजेच शिवसेनेचे या ठिकाणी या पक्षाचे ते आमदार आहेत. छत्रपती संभाजीनगर पूर्व अतुल सावे
हे भाजपा पक्षाचे या ठिकाणी आमदार आहेत, म्हणजे भाजपा पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गंगापूरमध्ये देखील प्रशांत बंब हे भाजपाच्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत. आता एक आणखीन विधानसभा मतदारसंघ जो आहे तो वैजापूर, रमेश बोरनारे हे शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे या ठिकाणी आमदार आहेत. कन्नडमध्ये उदयसिंग राजपूत हे आमदार आहेत, हे शिवसेना. ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे या ठिकाणी म्हणजे यांच्याकडून निवडून आलेले उमेदवार, म्हणजे शिवसेनेकडून ते निवडून आलेत, मात्र त्यांनी ठाकरेंकडे राहणं पसंत केलेलं आहे. या 6 विधानसभा क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर यातील 3 विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना म्हणजेच शिंदे यांचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपा 2 मतदारसंघामध्ये आहे, त्यात छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि गंगापूर या 2 मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार आमदार म्हणून आहेत. आणि यातील कन्नड हा एकमेव मतदारसंघ आहे जो या ठिकाणी ठाकरे गटाकडे आहे. म्हणजेच या आमदारांची जर स्थिती आपण पाहिली तर तिथे शिवसेनेचं प्राबल्य आपल्याला अधिक दिसतंय, त्या पाठोपाठ भाजपा, आणि एक आमदार हा उद्धव ठाकरे गटाकडे आहे. काँग्रेसचा एकही आमदार या मतदारसंघामध्ये नाही, राष्ट्रवादीचा देखील नाही, MIMचा देखील नाही आणि वंचित बहुजन आघाडीचा देखील एकही आमदार या 6 मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून आत्ता सध्या तरी प्राबल्य हे शिवसेनेचं या मतदारसंघामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाची कच्चे दुवे आणि बलस्थानं काय आहेत हे आपण पाहणार आहोत. आता सध्या आपण शिवसेना, भाजपा आणि अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे. या पक्षाची आपण सध्याची बलस्थानं या ठिकाणी पाहूयात. सुरुवातीला या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात, त्यातले 5 विधानसभा सभामध्ये युतीचा आमदार या ठिकाणी आहे, 6 पैकी 5. त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी यावेळी त्यांच्या सोबतीला आहे. नाही म्हटलं तरी त्यांचा काही जो मतदार आहे त्याचा फायदा निश्चितच युतीला होईल. 30 वर्ष निर्विवादित सत्ता या ठिकाणी आहे, म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने असेल किंवा त्याआधी असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता देखील या ठिकाणी आहे. ही ठळक या ठिकाणी युतीची बलस्थानं आहेत. आता आपण कच्चे दुवे नेमके कुठले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात. शिवसेना जरी सोबत आली असली तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये हवं तेवढं शिवसेनेचं संघटन शिवसेनेच्या सोबत निश्चित नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता युतीकडून कोण कोण या ठिकाणी इच्छुक आहे, तर युतीकडून भागवत कराड या ठिकाणी भाजपाकडून इच्छुक आहेत असं बोललं जातं. संदीपान भुमरे जे शिवसेनेचे आमदार आहेत ते देखील शिवसेनेकडून इच्छुक आहेत असं म्हटलं जातं. अन्य नवा चेहरा पाहायला भेटेल किंवा एखादा नवीन प्रवेश होईल आणि तो या ठिकाणी उमेदवार असेल असं देखील बोललं जातं. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हे देखील भाजपाकडून उमेदवार असतील हे देखील बोललं जातं. मात्र असं जरी असलं तरी आत्तापर्यंत ही जागा नेमकी शिवसेना लढणार की भाजपा लढणार की राष्ट्रवादी लढणार हे देखील स्पष्ट नाही आहे. जी ABP माझाला माहिती आहे त्यानुसार 3ही पक्ष ही जागा या ठिकाणी आपल्याकडे मागतायत. राष्ट्रवादी म्हणतात की मुस्लिम मतं आम्ही घेऊ शकतो म्हणून आम्हाला द्या. शिवसेना या ठिकाणी म्हणते की पारंपरिक हा आमचा मतदारसंघ आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला द्या. भाजपा म्हणतंय की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये तिथे काम केलेलं आहे आणि आमचं काम खूप चांगलं आहे आणि आमच्याकडे उमेदवार देखील आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला द्या असं या ठिकाणी म्हटलं जरी असलं तरी प्रभावी उमेदवार अजून नेमका कोण आहे हे निश्चित झालेलं नाही आणि त्यामुळे हा देखील कच्चा दुवा आहे. जनमनामध्ये अजूनही विरोधकांविषयी सहानुभूती आहे अशा प्रकारचं बोललं जातं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन. मराठा आरक्षणाच्या आंदोलन हे भाजपाच्या आत्ता सध्याच्या स्थितीवरून तरी विरोधात जाऊ शकतं, कारण की तशा प्रकारची भावना मराठा समाजामध्ये आहे की सद्यस्थितीतल्या सरकारमुळेच या ठिकाणी आरक्षण मिळू शकलेलं नाही. 10% जरी आरक्षण दिलेलं असेल तरी ते टिकू शकत नाही अशा प्रकारची एक जनभावना निश्चित आहे आणि ही याचं रूपांतर मतामध्ये करणं हे युतीसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे कच्चे दुवे या ठिकाणी आणि बलस्थाने हे युतीचे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील निश्चित आहे.
महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर लोकसभेची बलस्थानं आणि कच्चे दुवे आपण या ठिकाणी पाहूयात. खरं तर महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटांची शिवसेना. यामध्ये जर आपण यांची बलस्थानं पाहिली तर सर्वाधिक जो महत्त्वाचं बलस्थान आहे की अजूनही सामान्य मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंप्रती सहानुभूती निश्चित पाहायला मिळते. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि काँग्रेसची या ठिकाणी साथ यावेळी त्यांना असणार आहे. पण ही साथ जरी असली तरी भाजपासारखा मोठा पक्ष सोबत नसल्यामुळे ती जागा भरून निघेल का यावरती प्रश्नचिन्ह निश्चित आहे. भाजप विरोधी म्हणून मुस्लिमांची मतं मिळण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही, कारण हे देखील त्यांचं बलस्थान असणार आहे. खरं तर गत निवडणुकीमध्ये MIMचा उमेदवार ज्यांच्या पाठिंब्यावरती निवडून आला ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची साथ आत्तापर्यंत तरी या ठिकाणी महाविकास आघाडींच्या सोबत आहे आणि त्यामुळे हे निश्चित फायद्याचं त्यांच्यासाठी असणार आहे, कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं या ठिकाणी मिळू शकतात. यानंतर आपण महाविकास आघाडीची कच्चे दुवे जर आपण शोधली तर त्यामध्ये शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये 4 या ठिकाणी आमदार होते 6 पैकी, त्यातले 3 आमदार या ठिकाणी त्यांची साथ सोडून गेलेले आहेत. हा सर्वात मोठा त्यांचा कच्चा दुवा आहे. भाजपासारखा मोठा पक्ष विरोधात या ठिकाणी असणं हा देखील सर्वात मोठा कच्चा दुवा आहे. आणि आता उद्धव ठाकरेंचा दौरा झाला त्यामध्ये जे पाहायला मिळालं ते म्हणजे गटातटाचं राजकारण, आणि हेच गटातटाचं राजकारण महाविकास आघाडी आणि खास करून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा कच्चा दुवा असणार आहे. कारण की अद्याप देखील महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे, त्याचबरोबर माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील निवडणुकीची रिंगणात आहेत. दोघं देखील तिकिटाची अपेक्षा ठेवून आहेत. कुणाला जरी तिकीट मिळालं तर निश्चित एकमेकांना ते विरोध करतील. हा सर्वात मोठा कच्चा दुवा या ठिकाणी आहे. कार्यकर्त्यांची कमतरता, जे पूर्वी जे केडर शिवसेनेकडले होतं त्यातलं काही प्रमाणात का होत नाही ते केडर शिवसेनांच्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलेलं आहे. त्यामुळे हा देखील कच्चा दुवा असणार आहे. यातनं निवडून येणं ही खरं तर ठाकरे गटासाठीची अग्नी परीक्षा असेल. छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये तिसरा आणि महत्त्वाचा पक्ष असणार आहे तो MIM. MIMची कच्चे दुवे आणि बलस्थानं काय आहेत या ठिकाणी आपण पाहूयात. भाजपाचा कडवा विरोधक म्हणून अल्पसंख्याक मते ही एकगठ्ठा मिळतील, कारण की गत निवडणुकीमध्ये जरी आपण पाहिलं तरी मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं मिळालेली होती. त्याचबरोबर 5 वर्षामध्ये इतर समाजाचा मतदारही MIM पक्षाने आपल्याशी जोडला आहे. त्याचं जर उदाहरणच सांगायचं झालं तर आदर्श बँकेचा घोटाळा होता, जो सामान्यांचे पैसे या ठिकाणी लोकांचे बुडालेले होते. त्यात इम्तियाज जलील यांनी अनेक आंदोलनं केलेली होती आणि त्यांची सहानुभूती निश्चित आहे. ही लोकसंख्या बहुतेक जी आहे ती हिंदूंची आहे आणि त्यांना निश्चित इम्तियाज जलील यांनी केलेल्या आंदोलनाची जाण आहे. त्यामुळेच इतर लोक देखील म्हणजे इतर समाजाचे लोक देखील इम्तियाज जलील यांनी स्वतःशी जोडलेली आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये संसदेतील उपस्थिती आणि मुद्द्यांची प्रभावी मांडणी इम्तियाज जलील यांनी केलेली आहे आणि त्यामुळे हे देखील MIMचं बलस्थान असणार आहे. उच्च शिक्षित उमेदवार असणं हे देखील MIMचं बलस्थान असणार आहे आणि त्यामुळे ही दोनही मुद्दे एकमेकाला जोडून आहेत. मात्र त्यांनी अनेक प्रश्न संसदेतील मांडलेली होती आणि ती प्रभावीपणे मांडलेली होती हे निश्चित आहे. मात्र असं जरी असलं तरी कच्चे दुवे नेमके कुठले ते देखील आपण पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इम्तियाज जलील असं म्हणतात की मी मुंबई लोकसभा निवडणूक लढेल, म्हणजे मुंबईमधून लढेल, छत्रपती संभाजीनगरमधून नाही. हा सर्वात मोठा त्यांचा कच्चा दुवा आहे. आणि त्याचबरोबर वंचित सोबत नसणं, कारण की गत निवडणुकीमध्ये MIMचा विजय हा वंचित सोबत असल्यामुळे या ठिकाणी सहजरित्या झालेला होता. 5 वर्षामध्ये गटातटाचं राजकारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये MIMमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचे अनेक नगरसेवक MIMला सोडून गेलेली आहेत तर काहींची MIMला हकालपट्टी देखील करावी लागली आहे.
भाजपाची बी टीम अशी ओळख या ठिकाणी हे देखील त्यांचा कच्चा दुवा निश्चित आहे, कारण की MIMला मत म्हणजे भाजपाला मत अशा प्रकारचं प्रचार या ठिकाणी केला जातो, हा त्यांचा निश्चित कच्चा दुवा असणार आहे. कारण शिवसेना त्यांना पर्याय म्हणून या ठिकाणी आले, म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेनेला मतदान केलं तर ते निश्चितप्रमाणे भाजपाच्या विरोधी आहेत, त्यामुळे त्यांना मिळू शकतं, हा देखील कच्चा दुवा निश्चित असणार आहे. त्यामुळे आपण तीनही पक्षाचे, खास करून महाविकास आघाडी, त्याचबरोबर महायुती आणि MIM हे जे मुख्य पक्ष निवडणुकीमधले असणार आहेत त्यांचे बलस्थानं आणि कच्ची दुवे देखील आपण पाहिले आहेत. याबरोबरच अपक्ष किती उभे राहतात यावरती देखील अनेक गणितं आपल्याला या लोकसभाची पाहायला मिळतील, ती तशी बदलत राहतील. मात्र सध्या तरी तीन मुख्य पक्षाची ही कच्चे दुवे आणि बलस्थानं आहेत. भगवा आणि हिरवा इथल्या राजकारणाच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा. मात्र या निवडणुकीत अनेक पक्ष एकमेकांसोबत गेले आणि हिंदुत्वाची नेमकी अडचण अनेक पक्षांची झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत, त्यातला एक भाग आघाडीत आहे, एक युतीत आहे. शिवसेनेत देखील दोन भाग झालेत, एक आघाडीत आहे आणि एक युतीत आहे. त्यामुळे इथले गणितही भरपूर काही बदलतील. ते कसे हे देखील पाहूया. संभाजीनगर से मजलिस को उखाड़ कर फेंकने का संकल्प लीजिए. भारत माता की. कॅन्डिडेट कोण आहे? मी तर नवीन नवीन होर्डिंग्स बघत आहे का बाबा माहीत. आता इतके सारे नवीन नवीन दुले तयार होणार आहे मार्केटमध्ये. सध्याच्या स्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघाची ही अशी स्थिती आहे. मात्र अजून उमेदवार घोषित व्हायचे आहेत आणि त्यामुळे पुलाखालून बरंच पाणी जायचं आहे. मात्र संभाजीनगरच्या सध्या नेमका मूड काय आहे आणि संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय स्थिती काय आहे हा सांगण्याचा यामधून हा छोटासा प्रयत्न होता. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.